हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर आज आपण इथे मकर संक्रांती स्पेशल तीळ गुळाच्या पोळ्या बनवणार आहोत. चला तर मग आपण आपल्या रेसिपीला स्टार्ट करूया. तर आपण इथे सुरुवातीला पीठ मळून घेणार आहोत. तर पीठ मळताना थोडंसं त्याच्यामध्ये तेल मिक्स करा, जेणेकरून पीठ चांगलं मळलं जाईल आणि आपल्या पोळ्या ज्या आहेत एकदम मऊ अशा होतील. तर इथे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि साधारण 1.5 वाटी मी कणिक घेतलेली आहे. आता तुम्हाला पोळ्या किती बनवायच्या आहेत त्याच्यानुसार तुम्ही पीठ मळून घेऊ शकता. तर इथे साधारण मी 1/2 किलो तिळाच्या गुळ पोळ्या करणार आहे. तर ह्या पिठामध्ये आपल्या साधारण 7 ते 8 पोळ्या होऊ शकतात. तर सुरुवातीला पीठ छान असं मळून घ्या, जेणेकरून बाकीची प्रोसेस करेपर्यंत पीठ आपलं चांगलं भिजलं जाईल. तिथे आपलं पीठ मळून झालेलं आहे. तर इथे मी व्हाईट तीळ घेतलेले आहेत. तीळ एकदम स्वच्छ करून घेतलेले आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला तीळ भाजून घ्यायचे आहेत कढईमध्ये. तर त्याला आपल्याला नॉर्मल भाजायचं आहे, जास्त त्याला करपवायचं नाही आहे. एक तुम्ही 2 ते 3 मिनटं त्याला छान असं कढईमध्ये परतू शकता. एकदम लालसर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याला एकदम लाल होईस्तोवर भाजू शकता किंवा नॉर्मल त्याला भाजू शकता. तर इथे आपले तीळ छान असे भाजून झालेले आहेत. तर आपण एका ताटामध्ये त्याला काढून घेऊयात, जेणेकरून ते थंड होतील. तोपर्यंत आपण गूळ खिसून घेणार आहोत. तर तुम्ही गूळ जो आहे मिक्सरमध्ये बारीक करू शकता किंवा खिसणीने खिसू शकता. तर साधारण 1/2 किलो तिळासाठी तुम्हाला 1/2 किलोच्या आसपास तीळ लागेल. तर इथे मी तीळ जो आहे छोट्या खिसणीने खिसून घेतलेला आहे आणि नंतर तीळ आणि गूळ एकजीव होण्यासाठी आपण त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात. तर इथे मी तीळ जो आहे बारीक करून घेतलेला. तर इथे आपला गूळ जो आहे बारीक खिसून झालेला आहे, बघू शकता. या पद्धतीने मी गूळ खिसून घेतलेला आहे आणि पटकन होतो गूळ खिसून आपल्या इथे. तर तुम्ही गूळ अशा पद्धतीने खिसून घेऊ शकता. तर सुरुवातीला काय करायचं आहे, आपल्याला तीळ बारीक करून घ्यायचे आहेत. तर मिक्सरच्या भांड्यात अगोदर तीळ बारीक करून घ्या आणि त्यानंतर मग आपल्याला त्याच्यात गूळ मिक्स करायचा आहे. तर इथे मी तीळ बारीक करून घेतलेले आहेत, बघू शकता. आता यामध्ये आपल्याला गूळ ॲड करायचा आहे आणि मग ह्या दोघांना एकजीव करून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने आपला तिळाचा आणि गुळाचा छान असा मिक्सरमध्ये बारीक करून झालेला आहे. तर आपण आता आपलं पीठ पण छान भिजलेलं असेल, तर आपण आता त्याचे गोळे करून घेऊयात. बघू शकता थोडंसं पिठाला जे आहे तेल किंवा इथं तुम्ही पीठ लावून घेऊ शकता आणि छान छोटे छोटे असे त्याचे गोळे करून त्याच्यामध्ये तुम्ही हवं तितकं सारण भरू शकता. सारण अशा पद्धतीनं भरा की जेणेकरून त्यातून बाहेर येता कामा नये आणि पोळी लाटतानाही ती फुटली नाही पाहिजे. बघू शकता. तर इथे आपण सारण भरलेलं आहे आणि जितकं सारण तुम्ही जास्त भराल तितकं तुम्हाला पोळी खायलाही खूप छान लागते. आणि अशा पद्धतीने तिला करून घ्या, जेणेकरून सारण पूर्ण गोळ्यामध्ये कडेपर्यंत पोहोचेल. तर अशा पद्धतीने आपण सगळे जे गोळे आहेत बनवून घेतलेले आहेत. तुम्ही जर तुम्हाला पोळी किती साईजची बनवायची त्याच्या पद्धतीने त्याचनुसार तुम्हाला त्याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत. तिथे आपण एकदम सगळे गोळे बनवून घेतलेले आहेत. तर आता आपण ते लाटून घेऊयात. आता संक्रांती जवळ आलेली आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये आपण अशा तिळगुळाच्या पोळ्या खाऊ शकतो, ज्या की शरीरासाठी खूप चांगल्या असतात. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या पोळ्या इथे बनवून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. एकदम घरच्या साहित्यामध्ये तयार होणाऱ्या रेसिपी तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणारे जे आपल्या चॅनलवरचे व्हिडिओचे अपडेट आहे त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. बघू शकता जी पोळी आहे आपली अजिबात फुटली नाही आहे, एकदम छान अशी लाटून झालेली आहे. आणि छान असं आपण त्याला तूप लावून भाजून घेणार आहोत. तर तुम्हाला जास्त कडक हवं असेल तर तुम्ही त्याला जास्त तूप लावून कडक करू शकता किंवा तुम्ही त्याला कमी प्रमाणात तूप लावून छान मऊ अशा बनवू शकता. खूप छान अशा पोळ्या होतात, त्यातून सारणही बाहेर येत नाही.
बघू शकता। तर अशा पद्धतीने आपण आपल्या सगळ्या पोळ्या ज्या आहे करून घेणार आहोत। ते छान अशी टम्म फुगलेली आहे आपली पोळी आणि तूप लावून अजून छान आणि खमंग अशा लागतात। चवीलाही खूप छान लागतात ह्या पोळ्या, बघू शकता। आणि ह्या पोळ्या साधारण तुम्ही एकदम कडक आणि अशा बनवून घेतल्या तर साधारण ह्या 8 दिवस पण राहू शकतात, कारण तुम्ही याला फ्रीजमध्ये स्टोअर करून नंतर खाऊ शकता। खूप छान लागतात एकदम। त्याला परत तुम्ही खात्यावेळी गरम करून छान असं क्रिस्पी करून खाऊ शकता। तर अशा पद्धतीने आपण राहिलेल्या सगळ्या पोळ्या बनवून घेऊया तिथे। आणि या पोळीसोबत खायला एक तर तुम्ही हिला गरम गरम असताना खाल्ली तर अजून खूप छान लागते, तर ह्याच्यावरती खातानाही तुम्ही थोडंसं तूप ॲड करून खाऊ शकता। त्याचबरोबर याच्यासोबत तुम्ही तोंडी लावायला तिखट चटणी बनवू शकता, शेंगदाण्याची किंवा तुम्ही नॉर्मल कुठलीही चटणी कूट घालून त्याची बनवू शकता, लसूणची चटणी वगैरे। तर असं ह्याचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं, गुळपोळी आणि त्यासोबत तिखट असं काहीतरी तोंडी लावायला। तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्या इथे सगळ्या पोळ्या ज्या आहेत करून झालेल्या आहेत। छान एकदम भाजल्या गेलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही। आणि सगळ्या पोळ्या अशा टम्म फुगलेल्या आहेत आपल्या, दुधासोबतही खायला खूप छान लागते। एकदम मऊ अशा झालेल्या आहेत, बघू शकता। त्याच्या आतलं सारण अजिबात बाहेर आलेलं नाहीये। थँक्यू गाईज।